हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरु जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिति काळमेघ. बॉम्बे की डॉक्टर ने सर फोड दिया. माझ्या सहनशक्तीची परीक्षा पाहणारा आणखी एक प्रसंग लवकरच घडणार होता. पटकन रुग्णांना दुसरीकडे पाठवायचं झालं तर अधिक मोठं आरोग्य केंद्र जवळपास नव्हतं. शिवाय काही गुंतागुंत झाल्यास माझ्या मदतीकरता माझ्या केंद्रात कोणी कुशल मदतनीसही नव्हते. त्याचप्रमाणे इथे ऑपरेशन थिएटरही नव्हतं. त्यामुळे मी फक्त काहीही धोका नसलेल्या प्रसूतीच इथं हाताळायच्या असं ठरवलं होतं. नीतादेवीच्या प्रसूती कळा व्यवस्थित सुरू होत्या. यावेळी माझ्या मदतीला निवेदितासोबतच ऑस्ट्रेलियाहून आलेला MBBSच्या अखेरच्या वर्षाचा विद्यार्थी डेव्हिडसुद्धा होता. तो आमच्या इथे काही आठवडे इंटर्नशिपसाठी आला होता. गरोदर बायकांकरता आम्ही कमी धोका आणि उच्च धोका असे शब्द वापरतो. काहीच धोका उद्भवणार नाही अशी 100% खात्री कधीच देता येत नाही. कमी धोका असलेली कोणतीही केस कोणत्याही क्षणी जास्त धोक्याची बनू शकते. माझ्या दुर्दैवाने त्यावेळी नीतादेवीच्या बाळाने पोटात मलविसर्जन केलं आणि त्यामुळे त्याच्या हृदयाचे ठोके मंदावायला लागले. मसाढीसारख्या दुर्गम खेड्यामध्ये हाताशी फारसे पर्याय नसताना असं काही झालं तर काय करायचं याची मला कायम भीती वाटायची. बाळाचे ठोके भराभर मंदावत चालले असल्याने तातडीने प्रसूती करणं आवश्यक होतं. अशी पटकन प्रसूती करायची झाल्यास व्हॅक्यूम किंवा फोरसेप अशी उपकरणं वापरावी लागतात. 3 इडियट्स सिनेमामध्ये रॅन्चो कसा व्हॅक्यूम क्लीनर वापरून व्हॅक्यूमचं उपकरण तयार करून बाळाला बाहेर काढतो, तुम्ही पाहिलं असेल. पण या केसमध्ये बाळाचं डोकं योनिमार्गात तितकं खाली आलेलं नव्हतं. त्यामुळे व्हॅक्यूम किंवा फोरसेपने प्रसूती करणं शक्य नव्हतं. तातडीने सिझेरियन करणं आवश्यक होतं. वेळ निघून चालला होता. बाळाच्या हृदयाचे ठोके जसजसे कमी होत होते तसं माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. माझ्या मनात द्वंद्व निर्माण झालं. मला त्या आईला एखाद्या रुग्णालयात पाठवता आलं असतं, पण तोवर नक्कीच ते बाळ दगावलं असतं. शिवाय मृत बाळ बाहेर काढण्यासाठी आईचीही गुंतागुंतीची सिझेरियन शस्त्रक्रिया करावी लागली असती. दोन्ही गोष्टी वाईटच झाल्या असत्या. दूरवरच्या या खेड्यामध्ये माझ्यासमोर काहीच चांगला पर्याय नव्हता. एका बाजूला बाळ दगावलं असतं, पण आम्हाला त्यातून आमचं अंग काढून घेता आलं असतं. दुसऱ्या बाजूला फोरसेप्स वापरल्यास बाळ वाचण्याची नक्कीच शक्यता होती, पण त्यात बाळ किंवा आईला काही जखमा होण्याचा धोका होता. त्या रक्ताच्या चाचणीचं प्रकरण शांत झाल्याला 1 महिनाही लोटला नव्हता. जर यावेळी माझा प्रयत्न अयशस्वी झाला तर मला कोणीही माफ केलं नसतं. केवळ वैद्यकीयच नाही तर नैतिक बाबतीत जेव्हा अशी द्विधा मनस्थिती होते तेव्हा स्पष्टपणे स्वच्छ नजरेने सगळं बघता येतंच असं नाही. मी जेव्हा माझ्यासमोरच्या पर्यायांचा अंदाज घेत होते तेव्हा अचानक मला सगळं स्पष्ट दिसू लागलं. एक डॉक्टर म्हणून माझं पहिलं कर्तव्य होतं जीव वाचवण्याचा प्रयत्न करण्याचं. केवळ तेच मनात ठेवून मला पुढे जायला हवं होतं. माझ्या शिक्षकांनी मला अत्यंत उत्तम प्रशिक्षण दिलेलं असल्याने काही गुंतागुंत झाली तर मी ती नीट हाताळू शकेन असा आत्मविश्वास मला वाटत होता. पण बाळ दगावलं तर मात्र माझ्या मनाला ते सहन करता आलं नसतं. जिवंत बाळाला बाहेर काढण्याची शक्यता असलेला एकमेव पर्याय माझ्यासमोर होता. तो म्हणजे माझ्या प्रसूती कक्षात प्रसूती करण्याचा प्रयत्न करणं. म्हणूनच मी तसंच करायचा निर्णय घेतला. मी त्या बाईच्या नातेवाईकांना सगळी परिस्थिती समजावली. त्यावर ते फक्त म्हणाले, तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा. मी फोरसेप्सने प्रसूती करायला सुरुवात केली. निवेदिता, डेव्हिड आणि विकासने माझ्या सैन्यातल्या शूर सैनिकांप्रमाणे मला शक्य ती सगळी मदत केली. माझ्या अपेक्षेप्रमाणे ही प्रसूती अत्यंत कठीण होती. आत्तापर्यंत मी केलेली ती सगळ्यात कठीण प्रसूती होती. मी झगडत होते. जणू एखाद्या अंधाऱ्या बोगद्यातून मी कधी बाहेरच येणार नाही असं मला वाटत होतं.
ते 1 मिनिट संपतच नाही आहे असं भासत होतं. देवा वाचव रे, असं माझं मन आक्रंदत होतं. फोर्सेप्सने बराच प्रयत्न केल्यानंतर बाळाचं डोकं बाहेर आलं, पण तोवर अचानक माझ्या हातातली शक्तीच गेल्यासारखं मला वाटू लागलं. जणू माझ्या हातात काही संवेदनाच उरली नसावी. हातात काही शक्तीच राहिली नव्हती. पण अजून फक्त अर्धीच लढाई झाली होती. ते बाळ लुळं पडलं होतं, श्वास घेत नव्हतं. मी वॉर्मरकडे धाव घेतली आणि बाळाला रिससिटेट केलं. आणि काही सेकंदानंतर त्या ते जोरात रडू लागलं. आम्ही सगळ्यांनी मोठा सुस्कारा सोडला. मी अस्वस्थपणे बाळाला काही जखम झाली आहे का ते शोधू लागले. पण कपाळभर अर्धा सेंटीमीटरची वरवरची जखम वगळता बाळाला काही मोठी जखम झालेली नव्हती. मग मी आईकडे धावले. अपेक्षेप्रमाणे तिचा योनिमार्ग फाटला होता, पण तो मी निवेदिता आणि डेव्हिडच्या मदतीने शिवून टाकला. अर्ध्या तासानंतर आई आणि बाळ दोघेही वॉर्डातल्या खाटेवर होते. बाळ आनंदाने आईचं दूध पित होतं. माझ्या परीक्षेची कठीण वेळ संपली होती. आम्ही सगळे आनंदाने येस असं ओरडून एकमेकांना टाळ्या दिला. 3 दिवसानंतर आनंदी निरोगी आई आणि बाळ त्यांच्या घरी गेलं. या प्रसंगानंतर साधारण आठवड्यानंतर मला गावात काहीतरी विचित्र अफवा पसरलेल्या ऐकू आल्या. त्या दिवसानंतर काही गरोदर बायकांनी घरीच प्रसूती केली किंवा त्या दुसरीकडे खाजगी नर्सिंग होममध्ये गेल्या असंही मी ऐकलं. काय चाललंय त्याचा तपास करायला मी विकासला पाठवलं. परत आल्यानंतर त्याने जे काही सांगितलं त्याने मला धक्काच बसला. मॅडम, सगळे म्हणतायत बॉम्बेवाली मॅडम बडे चिमटे से बच्चा निकालती है, उसने चिमटे से बच्चे का सर फोड़ दिया. क्या? सर फोड दिया? आम्ही त्या बाळाचा जीव वाचवला होता. त्या प्रसूतीकरता मी माझी वैद्यकीय पदवी पणाला लावली होती. हे बोलताना माझ्या घशात आवंढा दाटून आला आणि डोळ्यात पाणी आलं. अहो मॅडम, त्यांनी कधी फोर्सेप्स पाहिलंच नाहीये. त्या मोठ्या उपकरणाला पाहून ते घाबरले. आपण त्या बाळाला काहीतरी इजा पोचवली असं कदाचित त्यांना वाटलं असेल. विकास मला स्पष्टीकरण देत म्हणाला. नीता देवीच्या प्रसूतीत आम्ही इतके व्यग्र होतो की प्रसूती कक्षात तिच्या सोबतीला तिची म्हातारी आजी सगळ्या वेळ उपस्थित होती हे आमच्या लक्षातच आलं नव्हतं. ती बाई स्वतः दाई होती. तिनेच ही अफवा पसरवली होती. ज्या चिमट्याने बाळाचा जीव वाचला होता त्यालाच त्यांनी भयंकर उपकरण ठरवलं होतं आणि गरोदर बायकांनी त्यापासून सावध राहायला हवं असं सगळीकडे पसरवलं होतं. या प्रसंगाने आम्हाला मोठाच फटका बसला. गरोदर बायका आमच्या प्रसूती कक्षात फिरकेनाशा झाल्या. पुढचे 2 महिने आमचा प्रसूती कक्ष रिकामा पडला होता आणि या अफवेमुळे आमच्या ओपीडीतल्या प्रसूतीपूर्व तपासण्यांवरही विपरीत परिणाम झाला. स्वीटीच्या आईचं प्रकरण आम्ही स्थितप्रज्ञतेने हाताळलं होतं, पण हे मात्र पचवणं फारच जड होतं, कारण यामुळे इतर गरोदर बायकांच्या मानसिकतेवर जास्त परिणाम झाला होता. आमच्या प्रकल्पावरच याचा मोठा विपरीत परिणाम झाला. मी पूर्ण बधीर अवस्थेत माझ्या खोलीत परतले. माझं मन आणि हृदय दुःखाने आणि विश्वासघाताच्या भावनेने जड झालं होतं. गावातल्या समाजाने माझ्या प्रती जो अविश्वास आणि शत्रुत्व दाखवलं होतं त्याने मी दुखावले गेले होते. वन्य प्राण्यांना वाचवण्याचं काम करणाऱ्यांना हा अनुभव नेहमीच येत असेल. ते ज्या प्राण्याला वाचवायचा प्रयत्न करत असतात तोच त्यांना चावतो. स्वतःचं सांत्वन कसं करायचं तेच मला कळत नव्हतं. त्या निराश मनस्थितीतच कधीतरी माझा डोळा लागला. माझ्या टेबलावरच्या पुस्तकांच्या पसाऱ्यात खाली गेलेलं एक पुस्तक मला दुसऱ्या दिवशी सकाळी दिसलं. डॉक्टर अभय बंग यांनी दिलेल्या एका भाषणाचा तो अनुवाद होता. सेवाग्राम ते शोधग्राम. गांधीजींच्या आत्मचरित्राप्रमाणेच हे पुस्तकही मी सतत माझ्यासोबत बाळगायचे. ते उचलून मी वाचू लागले. हिवाळ्यातल्या एका रात्री ते गावकऱ्यांशी बोलायचा प्रयत्न करत होते.
शेतात काम करताना एका मजुराचा अपघात होऊन त्याला पाय गमवावा लागला होता. त्याच्यासाठी गावकऱ्यांनी थोडी थोडी भरपाई द्यावी असं आवाहन ते करत होते. पण त्या सभेसाठी कोणीही आलं नाही. उलट त्यांनी ज्या गावकऱ्यांची इतके दिवस श्रद्धेने सेवा केली होती, त्याच लोकांनी त्यांच्या अंगावर दगड फेकले आणि त्यांना जीव वाचवायला पळून जावं लागलं. मला माझे गुरु आणि मार्गदर्शक डॉक्टर रॉय यांचीही एक कथा आठवली. प्रसूती कक्षात बाळंत होणाऱ्या एका बाईची लाज राखायला त्यांनी गुजरातमधल्या त्यांच्या गावातल्या एका गुंडाशी शत्रुत्व पत्करलं होतं. दुसऱ्या दिवशी त्यांच्याच ओपीडीत इतर रुग्णांदेखत त्यांना काळनिळं होईपर्यंत मारहाण करण्यात आली होती. अशा भयंकर प्रकारांबद्दल विचार करून मी संतापाने धुमसू लागले. पण त्याच वेळी मला हेही स्पष्ट झालं की डॉक्टर अभय बंग किंवा डॉक्टर रॉय यांनी या प्रकारांमुळे आपलं काम थांबवलं नव्हतं. त्यांनी पाहिलेल्या सुंदर स्वप्नाच्या दिशेने ते मार्गक्रमण करत राहिले होते. ते पुस्तक मी जसजशी वाचत गेले तसे त्यातले शब्द मला नव्याने गवसले, जणू मी ते पहिल्यांदाच वाचत असावे. डॉक्टर अभय बंग गडचिरोलीहून थेट माझ्याशी बोलत आहेत असंच मला क्षणभर वाटून गेलं. एके दिवशी सकाळी मी त्यांच्यासोबत चालायला बाहेर पडले होते. तो प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. नुकतीच MBBS झाल्यानंतर मी त्यांच्या सर्चमध्ये काही दिवसांसाठी गेले होते. त्यांना विचारण्यासाठी मी पानभर प्रश्न घेऊन गेले होते. मी विचारलं होतं, सर, तुम्ही गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नक्षलवादी भागात इतका काय आनंदाने कसा राहिलात? त्यांनी मला साधं पण अतिशय अर्थगर्भ उत्तर दिलं होतं. कारण मला माहीत होतं की मी इथं का आलोय. मी इतर कुठल्या ठिकाणी का नाही आहे हे मला माहीत होतं. तुमच्या कृतीमागचं, स्वप्नांमागचं कारण का हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही टिकून राहू शकता. मग कितीही आव्हानं आली तरी बेहत्तर. कोणतीही गोष्ट करण्यामागचं कारण तुमच्याच मनात स्पष्ट नसेल तर काही वर्षांमध्येच तुम्ही दमून जाल आणि तुमचा रस संपून तुम्ही त्यातून बाहेर पडाल. सोनेरी शब्द. शांततेच्या दूत पक्षांसारखे ते शब्द अलगद आले आणि त्यांनी माझ्या दुखावलेल्या मनावर फुंकर घातली. मी इथं का आले आहे असा प्रश्न मी स्वतःला विचारला. मी बऱ्याच दिवसात या प्रश्नाचं उत्तर स्वतःला दिलेलं नव्हतं आणि कदाचित त्याची आठवण करून द्यायची वेळ आली होती. मी इथे येण्यामागची कारणं आठवायचा प्रयत्न करत असताना हळूहळू माझ्या मनात सगळं स्पष्ट झालं. इथल्या लोकांनी घरच्या घरी केलेली बाळंतपणं आणि भोंदू डॉक्टर्सशिवाय काहीही पाहिलेलं नव्हतं. त्या 4 मिली रक्ताप्रमाणेच कदाचित तो मोठ्या आकाराचा फोर्सेप त्यांना समजून पचवायला जड गेला होता. आणि नेमक्या याच कारणांसाठी मसाढीला इतर ठिकाणांपेक्षा माझी जास्त गरज होती. अधिक चांगल्या प्रतीची आरोग्यसेवा या लोकांना पुरवायला मी इथं आले होते. जरी त्यांना अजून ते जाणवलं नसलं तरीही. खरंच, जर सगळं चांगलंच असतं तर मी मुळात इथं आलेच नसते ना. माझ्या काचं उत्तर मला आता मिळालं होतं. या नव्याने गवसलेल्या दृष्टिकोनामुळे मी खरोखरच शांत झाले. माझे सुद्धा कितीतरी वेळा लोकांबद्दल गैरसमज झाले होते, हेही माझ्या मग लक्षात आलं. कितीतरी वर्षांपासून मी काही लोकांबद्दल मनात अढी ठेवून जगत होते आणि नंतर मला कळलं होतं की खरं तर ते माझ्याशी किती चांगलं वागायचा प्रयत्न करत होते. जर इतकं शिक्षण घेऊनही आणि इतका अनुभव मिळवूनही माझे लोकांबद्दल गैरसमज होत असतील तर मग मी इतरांच्या माझ्याविषयीच्या गैरसमजांबद्दल सहनशील राहायला नको का? धन्यवाद.